नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलान बॉच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. काय कारणं दिली जात आहेत, काय नेमकं चाललंय, काय नेमका कुणाचा मेळ कुणापाशी आहे की नाही, आणि ही फसवणारी लोकांचा एक मला असला राग येऊ लागला आता. खरी यांच्या बाबतीत आपण कायच करू शकत नाही, कारण आपणच त्यांना कारणीभूत आहोत, आपणच त्यांना मोठे करत आहोत. त्याच्यामुळे ते आपल्याला कारण देत आहेत किंवा आपल्याला फसवतायत आणि आपण फसतो आहोत. जे काही तुम्ही म्हणजे फेक कुणालाच म्हणायचं नाही आहे. जे काही करताय ते त्यांच्या मानाने खरंच आहे, पण जी काही अर्धवट माहिती दिली जाते, जे काही गोष्टी आपल्याला फिरवल्या जात आहेत, ज्या काही गोष्टी म्हणजे इथं चौकशी केली मी तिथं चौकशी केली, माझी वरच्या अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा झाली, माझं ह्या अधिकाऱ्यासोबत चर्चा झाली, आणि आता त्यांनी सांगितलंय आज पेन्शन येईल, उद्या येईल, थकीत पेन्शन येणार नाही, थकीत पेन्शन हे होईल किंवा कुणाची पेन्शन तटणार नाही. हे जे कारणं सांगितली जात आहेत ना, विनंती करतोय जर तुम्हाला आमच्या भावना समजत नसतील तर आमच्या भावनांशी खेळू नका. हे सरकारी अधिकाऱ्यांना नाही बोलत आहे मी, हे बोलतोय जे काही सो कॉल्ड स्वतःला इन्फ्लुएन्सर समजतायत आणि दिव्यांगांचं कैवारी किंवा दिव्यांगांचं पालतत्व घेतल्यासारखं वागताय ना, तर पहिला एकदा दिव्यांग तुमच्या घरात आहे का हे सांगा पहिला. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही दिव्यांग आहात का? कारण दिव्यांगांच्या काय भावना आहेत किंवा दिव्यांगांच्या काय समस्या आहेत, दिव्यांगांच्या काय अडचणी आहेत किंवा दिव्यांगाला काय त्रास होतो हे तुम्ही सहन केलाय का, हे तुम्ही भोगलाय का, एकदा फक्त सांगा. फक्त एकदा सांगा, मग सांगतो तुम्हाला. नाहीतर उगच उचलली जीभ लावली टाळ्याला, हे बंद करा आता. कारण आमचा दिव्यांग भोळा आहे, आमचा दिव्यांग छोट्या छोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतो, म्हणून त्याला कुठल्याही गोष्टींवरती विश्वास ठेवायला लावू नका. आता मुद्द्याकडे येतो, म्हणजे हे तर खूप फापट पसारा होईल, कारण खूप व्हिडिओ बघितले जातात, खूप इंस्टाग्रामवरती असेल, फेसबुकवरती असेल, युट्यूबवरती असेल, हे व्हिडिओ बघितले जातात आणि मला फोन केला जातं, ओमकेश हे असं आलंय, हे केलं पाहिजे का, मी हयात दाखला काढलाय तरी पण माझी पेन्शन आली नाही, हे केलं पाहिजे का, ते केलं पाहिजे का, तहसीलदारमध्ये गेलोय, मी हे केलोय, मी ते केलोय, पण ती पेन्शन आली नाही, पेन्शन माझी बंद झाली का वगैरे सगळी जी काही विचारलं जाते, तर तुम्हाला विचारलं जात नाही, लक्षात घ्या. मला विचारलं जातंय कारण मी फोन उचलतो, तुम्ही फोन उचलत नाही. तुम्ही ग्रुपमध्ये तुमचा जे काही ओनली फॉर ऍडमिन केलेला आहे, या असल्या गोष्टी करू नका, खोट्या गोष्टी करू नका. वेळ देता येत नसेल तर काम तर करू नका किंवा फसवू तरी नका. कारण तुम्हाला समस्या सोडवायच्या नसतील तर समस्या आमच्या दिव्यांगांच्या वाढवू नका. आज परखड बोलतोय, का बोलतोय, कारण डोक्यावरून पाणी गेलेलं आहे. आता एकदा सांगितलं जाते सर्व्हरच डाऊन आहे, एकदा सांगितलं जातं ह्या प्रोसेसमध्ये पेन्शन अडकली, त्या प्रोसेसमध्ये पेन्शन अडकली, ह्या प्रोसेसमध्ये पेन्शन गेल्याशिवाय पेन्शन तुमच्या खात्यावरती येणार नाही, हे होणार नाही, ते होणार नाही. नका करू. ही पहिल्यापासून ज्या वेळेपासून पेन्शन चालू झालेलं आहे, ज्या वेळेपासून डीबीटी चालू झालेलं आहे, त्यावेळेपासून ती प्रोसेस आहेच. ही आज उठून प्रोसेस चालू झालेली नाही आहे, ही फार पूर्वीपासून आहे आणि या प्रोसेसची आम्हाला काही गरज नाही आहे. कुठल्या प्रोसेसमधून येऊन पेन्शन कुठल्या प्रोसेसमध्ये जाते आणि तिथून दिव्यांगांच्या खात्यावरती कवा येते याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आम्हाला फक्त घेणं देणं आहे आमच्या हक्काचे पैसे आमच्या खात्यावरती वेळेवरती येणं, हे महत्वाचं आहे. नाहीतर ती कुठून पेन्शन कुठून फिरून आली, कुठल्या अधिकाऱ्याने काय काम केलं, कुठल्या प्रोसेसमध्ये तटली, कुठल्या प्रोसेसमध्ये डाटा गेला, कुठल्या अधिकाऱ्याने लिस्ट दिली, कुठल्या तालुक्याने लिस्ट दिली, याच्याशी काही घेणं देणं नाही आहे दिव्यांगाला. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सांगणं बंद करा आता. तर आजचा विषय आहे दिव्यांगांची पेन्शन जी 3 महिने 5 महिने 4 महिने काय झालेली आहे, ती पेन्शन तटलेली आहे, तर ती पेन्शन आता करायचं काय, तटलेली पेन्शन बुडली का, तर मुळीच नाही. आणि जे काही तुम्हाला गोष्टी फसवल्या जात आहेत, तहसीलदार कार्यालय असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा समाज कल्याण विभाग असेल किंवा अगदी मंत्रालयापासून ते खाली शेवटच्या ह्याच्यापर्यंत जे काही गोष्टी सांगितल्या जातात, तर त्याच्यावरती कितपत विश्वास ठेवायचा, तर 10% सुद्धा विश्वास ठेवायचा नाही. आता काय करायचं आहे आपण, म्हणजे 10% पण विश्वास ठेवायचा नाही. कारण काय दिली जात आहेत, पोर्टल बंद आहे. पहिलं कारण आता सगळ्यांना पाठ झाले, तहसीलदार कार्यालयामधले जे काही अधिकारी आहेत किंवा जे काही कर्मचारी आहेत त्यांना कारण एक पाठ दिलेलं आहे, पोर्टल बंद आहे. तर पोर्टल एवढ्या महिने बंद राहण्याचं कारण काय, हे पहिला दिव्यांग आयुक्तांनी किंवा दिव्यांग मंत्रालयाचे जे काही अधिकारी असतील किंवा दिव्यांग मंत्री अतुल सावेसरांनी आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. 3-3 महिने पोर्टल बंद राहू शकतं का, 3-3 महिने पोर्टलवरती काम करावं लागतात का, जर लागत असतील तर एवढ्या दिवस पोर्टल बंद केल्यामुळे यात जे नुकसान झालेलं आहे त्याचं भरपाई कोण देणार, किंवा याच्या नुकसानाबाबतीत तुम्ही काय बोलले आहात, तुम्ही त्याच्या बाबतीत काय बोलणार आहोत, त्याच्या बाबतीत स्पष्टीकरण काय देणार आहात, हे आम्हाला सांगितलं पाहिजे. मला तुम्ही पोर्टलचं कारण तुमच्या कागदपत्र नाही आहेत, ही कारणं द्यायची बंद करा आता. आता काय करायचं दिव्यांगांनी, उगाच मी फापट पसरा लावत नाही. तुम्ही फक्त तुम्हाला जरी काय अडचण येत असेल, व्हिडिओ समजत नसेल तरी मला संपर्क करा 7498018385. ज्यांच्यावरती मी टीका केली त्यांनी सुद्धा फोन करून मला सांगितलं, मला बोललं माझं चुकलंय म्हणून, तरी सुद्धा चालू शकतं, मी त्यांची चूक दुरुस्त करू शकतो. म्हणजे त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायला मी तयार आहे. नंबर घ्या परत एकदा 7498
018385 या नंबरवरती संपर्क करा. आता आपल्याला करायचं काय आहे लक्षात घ्या. पहिली गोष्ट करायची आहे, ज्या खात्यावरती तुमच्या पेन्शन येते आजपर्यंत ज्या खात्यावरती पेन्शन आलेली आहे त्या बँकेत जायचं आहे आणि तिथं आधार ऑथेंटिकेशन करून घ्यायचं आहे किंवा आधार लिंक करून घ्यायचा. पहिला आधार लिंक करून घ्या. तिथं आधार लिंक करून घेतल्यानंतर त्या मॅनेजरकडे, बँकेतील मॅनेजरकडे फक्त एक अर्ज लिहून द्या की NCIP मधून आमचं आधार कार्ड लिंक करून घ्या किंवा NCIP हे ऍक्टिव्ह आहे की नाही बघून घ्या. आधार कार्ड आमचं ऍक्टिव्ह आहे की नाही बघून घ्या. एवढ्या गोष्टी करा, तिथं पेन्शन चालू होईल. जर तिथून पण पेन्शन येत नसेल किंवा ही प्रोसेस जर तुम्ही केली असेल तर काय करायचं, तोंडी उत्तर घेणं बंद करायचं. आता इथं बस झालं, कारण डोक्यावरनं पाणी गेलेलं आहे. आता आपण जरा जरी आपण कड काढली किंवा जरा जरी आपण संयम बाळगला तर आपला जीव जाण्याची शक्यता आहे का? तर आहेच. तर आता काय करायचं आहे, तोंडी उत्तर जे तहसीलदार कार्यालयातून दिलं जात होतं, तोंडी उत्तरवर परत यायचं नाही. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत परत यायचं नाही. लेखी आश्वासन म्हणजे कसं, तर अर्ज द्यायचा. तिथं घरातून अर्ज करून जा तयार. तुम्हाला जमत नसेल मला सांगा, मी फॉर्मॅट लिहून देतो तुम्हाला, पण अर्धवट बातम्या मी देत नाही तुम्हाला. लक्षात घ्या, चेष्टेचा विषय झाला तो, पण लिहून देईन तुम्हाला. माननीय तहसीलदारांना विषय सांगायचा की थकीत पेन्शन मिळण्याबाबत सांगायचं, माझी मे महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून मार्च महिन्यापासून पेन्शन जी तटलेली आहे ती पेन्शन मिळावी किंवा का मिळत नाही आहे हे सांगावं. एवढं सांगायचं आणि अर्ज द्यायचा. अर्ज तिथं दिल्यानंतर तहसीलदार भेटू देत, अगर नाही भेटू देत, तहसील कार्यालयामध्ये अर्ज दिल्यानंतर त्याचा एक झेरॉक्स कॉपी घेऊन जायची सोबतच आणि त्याच्यावरती सही शिक्का घेऊन यायचा किंवा नंबर घेऊन यायचा. जो तक्रार नंबर आहे तर तो तक्रार नंबर घेऊन आणि त्याच्यावरती शिक्का घेऊन यायचा. त्याशिवाय ती तक्रार रजिस्टर होत नाही, लक्षात घ्या. तर ते करायचं. हे करून पण पेन्शन येत नसेल तर जिल्हाधिकारी कार्यालय किंवा समाज कल्याण विभागाला जाऊन लेखी तक्रार द्यायची. जे तहसीलदार कार्यालयाला तक्रार दिलेल्याचा अर्ज आहे तर तो त्याच्या बाजू पाठीमागे अर्ज जोडायचा, आधार कार्ड, UDID कार्ड आणि बँक पासबुक जोडायचं आणि दिव्यांग आपलं जे पेन्शन मंजूर झाले तर त्याचं एक कागद जोडायचं आणि ते जमा करून यायचं. तिथं पण 7 दिवसामध्ये जर झालं नाही तर तुम्ही आपलं सरकार पोर्टल आहे तर त्या आपलं सरकार पोर्टलवरती तक्रार करू शकताय. आपलं सरकार पोर्टलवरती आपण घर बसल्याही मोबाईलवरून तक्रार करू शकतो. जरी आपल्याला येत नसेल नेट कॅफेमध्ये जा आणि आपलं सरकार पोर्टलवरती तक्रार करा. जरी आपलं सरकारवरती पोर्टलवरती आपल्याला तक्रार करता येत नसेल तर 1905 या नंबरवरती फोन करायचं. 1905 या नंबरवरती फोन करायचं. आणि आता ही प्रोसेस मी जी काही मगापासून सांगितलोय ती करून झाली असेल तुमची, अशी मी अपेक्षा करतो किंवा करून झाली असं मी मनाशी तुमचं ठरवतो आणि तुम्हाला सांगतो. 1905 वर फोन करायचा आणि आपल्या तहसील कार्यालयाबाबतीत तक्रार करायची की मी वारंवार 7, 8, 10 फेऱ्या मारलोय पण माझी तक्रार लिहून घेत नाही आहेत किंवा माझं प्रश्न सोडवत नाहीयेत, माझी पेन्शन 5 महिने झाले येत नाही आहे आणि त्यांच्याकडून तक्रार नंबर घ्यायचा. 1905 वरती जरी फोन केला तर त्यांच्याकडून तक्रार नंबर घ्यायचा. लक्षात घ्या, तक्रार नंबर लिहून ठेवायचा किंवा रेकॉर्ड करून ठेवायचा आणि त्याच्यानंतर त्याची तक्रार सुद्धा आपल्याला मुख्यमंत्री कार्यालयाला करता येते. आता हे सगळं करून सुद्धा तुम्हाला पेन्शन भेटत नसेल तर काय करायचं, तर तहसील कार्यालयाला संजय गांधी डिपार्टमेंटला माहिती अधिकारचा फॉर्म लावायचा. फक्त 5 ते 10 रुपये खर्च आहे माहिती अधिकारचा फॉर्म लावायला. माहिती अधिकारचा फॉर्म भरायचा आणि आपल्या तालुक्यातील किंवा आपल्या जे काही संजय गांधी डिपार्टमेंटमधून जे काही दिव्यांगांना पेन्शन येते तर त्यातली पेन्शन बऱ्याचशा दिव्यांगांना का पेन्शन भेटलेली नाही आहे याची माहिती आम्हाला मिळावी, एवढंच द्यायचं फक्त. त्याची माहिती मिळालं ते फक्त एक अर्ज टाकला ना त्याचा एक पोच घ्यायची. फक्त अर्ज टाकला की प्रत्येक अर्ज ज्यावेळेला टाकला आपण त्याला पोच घ्यायचं. पोच घ्यायचं आणि करायचं. 7 दिवसामध्ये बघा, 7 दिवस सुद्धा लागणार नाही. अधिकारी पळून खेळायला सुरू करतात आणि अधिकारी आपली तक्रार सोडवतात किंवा आपली अडचण सोडवतात. घरात बसून सुद्धा आपण या गोष्टी करू शकतो. मेल करून दिव्यांग आयुक्त असतील किंवा दिव्यांग मंत्रालयाला आपण मेल करून सुद्धा ज्या गोष्टी आहेत या करू शकतो. पण प्रोसेसनुसार जावा, पहिला बँकेत जा. बँकेत काय तक्रार आहे का बघा, किंवा तुमच्या संजय गांधी डिपार्टमेंटला जाऊन आला असेल तिथं डीबीटी ऍक्टिव्ह नाही म्हणून सांगत असतील किंवा तिथलं जे तुमचं हे चालू आहे म्हणजे तुमचं पोर्टल डाऊन आहे म्हणून सांगत असतील तर त्यांचं ऐकून घेऊ नका. मग तहसीलदार कार्यालयात तक्रार करा. या गोष्टी करा, तुमची पेन्शन लवकरात लवकर येईल अशी अपेक्षा करतो. तरी पण काय अडचण आली, तहसीलदार काय करत नसतील किंवा तुम्हाला ऐकून घेत नसतील, तुमची तक्रार ऐकून घेत नसतील, मला फोन करा. मी तुमची नक्की प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन किंवा तुमची अडचण सोडवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला तिथं योग्य ते मार्गदर्शन करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्य.